हा मित्रांनो नमस्कार. सेंद्रिय शेतीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण हे लावणीचा व्हिडिओ बघतोय. ह्या उसाला 5-5.5 महिने झालेत. तर हे जंगल मॉडेल आहे मित्रांनो. आपण 5 फुटाला 2 काकऱ्या आणि 8 फूटमध्ये अंतर ठेवून असा पट्टा आणि एक डोळ्याचं बेन लावलंय. तर भरपूर फुटवा, जबरदस्त वाढ आणि कुठंच खुरपण असं. आता लहानपणीच एखादी 2 खुरपण केलेत आपण आणि तणाचा बंदोबस्त करण्यासाठी खास उडदाचा वापर केला. अख्ख्या उसामध्ये उडीद टाकला आपण. उडीद पण असा जाम आला. तर हे टोटल जंगल मॉडेलसारखं झालं आहे बघा. म्हणजे रान कुठंच मोकळं नाही. तुम्ही बघा असं पट्ट्यामध्ये पण भरपूर गुडघ्या एवढा असा उडीद आला आहे. आणि ऊसाची पण एक कळा बघा आणि वाढ बघा, फुटवे बघा, सगळं जबरदस्त आहे. आणि टोटल सेंद्रिय शेतीमध्येच आहे. अगोदर ऊस लावायच्या अगोदर आपण बेवडाचे 2-3 पिके घेतले. नंतर ऊसामध्ये हरभरा पेरला होता, हरभरे पण निघाले. नंतर आपण उन्हाळ्यामध्ये हिरवळीचं खत केलं होतं, त्याचा पण ऊसाला भरपूर फायदा झाला आहे. आणि एकरी 2 ट्रॅक्टर आपण गावरान खत घरातला यूज केला आहे. ह्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो आपण ह्या ऊसाला काहीच नाही केलं. तर एका उडदाचा असा पाला मातला आहे ना की गुडघ्याच्या वरी उडीद आहे. हे बघा असं गुडघ्याच्या वरी उडीद आहे आणि भरपूर असं एकदम दाटच दाट आहे. तर इथं सुद्धा इथं आपण जे उन्हाळ्यात सलम केला होता हिरवळीचं खत ते सगळं कुजून गेलं हो का. हे बघा टोटल कुजून गेलं आहे. असं काहीच राहिलं नाही, शिल्लकच काही राहिलं नाही. आणि रान असं एकदम भुसभुशीत झाले. किती पण उकरा तुम्ही, ठीक आहे. तर असं एकदम रान भुसभुशीत झाले. तर मित्रांनो आपण कुठलीच फवारणी म्हणा, जैविक औषध म्हणा, बाहेरून विकत कुठलं टाकलेलं नाही आणून. तर ह्या पद्धतीमध्ये आपलं असं करायचं आहे. ठीक आहे, अजून आपण नंतर भेटू.